लाडकी बहीण योजनेद्वारे 1500 रुपये देऊन मुख्यमंत्र्यांनी बहिणींना समृद्ध केलं। आमचं सरकार आलं तर ते सरकार महालक्ष्मी योजना अंतर्गत लाडक्या बहिणींना 3000 रुपये देईल। वंचितच्या जोशाबा समता पत्रात महिलांना 3500 रुपये या नुसत्या घोषणा। मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण जेव्हा आली तेव्हा विरोधकांनी मात्र यावर टीका केली होती। पण आता याच लाडक्या बहिणीचा वापर करत वेगवेगळ्या योजनांचे नाव लावून हे विरोधक सुद्धा त्यांच्या जाहीरनामा करताना दिसतायत। पण यामुळे राज्याच्या आर्थिक घडीचं काय असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय। याच धर्तीवर लॅटिन अमेरिकेमधला सगळ्यात श्रीमंत देश, ज्याची अवस्था आता अक्षरशः गरिबीची झालीये, जगातील 20 सर्वात श्रीमंत देश असणाऱ्या यादीतून आता हा देश आर्थिक व्यवस्थेच्या बाबतीत 174व्या नंबरवर आलाय। कोणता आहे तो देश आणि जर का सरकार असेच पैसे वाटत राहिलं तर महाराष्ट्राची स्थिती सुद्धा अशीच होऊ शकते का, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते। लाडकी बहीण योजनेचं नेमकं काय होणार यापेक्षा कोणतीच गोष्ट कोणालाही फुकट देऊ नये, कारण तुमच्याकडे कोणी काही फुकट मागत नसतं। महाराष्ट्रातील ज्या माझ्या भगिनी आहेत त्या भगिनींना सक्षम बनवा, चांगले उद्योगधंदे आणा, चांगल्या गोष्टी करा, त्यांना सक्षम बनवा, त्यांच्याकडे त्यांच्या मेहनतीचे पैसे येऊ द्या। त्यांनी कुठे म्हटलं आहे की फुकट येऊ द्या? अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून भाष्य केलं होतं आणि अजूनही करत आहेत। याच लाडक्या बहिणीच्या पार्श्वभूमीवर आता जनतेला इतके पैसे फुकट दिल्यानंतर राज्याच्या तिजोरीचं काय होतं याचं जिवंत उदाहरण या जगाच्या पाठीवर आहे। ते उदाहरण बघितल्यानंतर तुम्हीच ठरवा या योजना जनतेच्या फायद्याच्या की राज्याच्या तोट्याच्या। व्हेनेझुएला दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेला असलेला देश, हे अंदाजे त्रिकोणी क्षेत्र व्यापलं, जे फ्रान्स आणि जर्मनीच्या एकत्रित क्षेत्रांपैकी मोठं आहे। व्हेनेझुएलाच्या उत्तरेला कॅरिबियन समुद्र आणि अटलांटिक महासागर आहे, तर पूर्वेला गायाना, दक्षिणेला ब्राझील आणि नैऋत्य आणि पश्चिमेला कोलंबिया यांनी हा देश वेढला गेलाय। राष्ट्रीय राजधानी कराकस हे व्हेनेझुएलाचं उद्योग आणि वाणिज्य, शिक्षण आणि पर्यटनाचं प्राथमिक केंद्र आहे। व्हेनेझुएलाच्या आर्थिक संकट, हायपर इन्फ्लेशन, चलनाचे अवमूल्यन आणि अन्न आणि औषधांच्या तुटवड्याचं निर्माण झालंय। वर्षानुवर्ष व्हेनेझुएलाच्या सरकारनं, विशेषतः ह्युगो चावेज आणि निकोलस मादुरो यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना कमी किंवा शून्य किमतीत अत्यावश्यक सेवा आणि वस्तू प्रदान करण्यासाठी किंमत नियंत्रण, अनुदान आणि वस्तूंचं वितरण यासारख्या अनेक सामाजिक कल्याण कार्यक्रम लागू केले होते। हे कार्यक्रम अन्न सुरक्षा, आरोग्य सेवा आणि गृहनिर्माण सुनिश्चित करण्यासाठी सरकारच्या धोरणाचा भाग होते। विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या लोकसंख्येला आधार देण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम महत्त्वाचे होते। तरी या धोरणांमुळे सरकार तेल निर्यातीवरील ओव्हर डिपेंडन्सी आणि मिसमॅनेजमेंटमुळे खर्चास कारणीभूत ठरलं। 2014च्या आसपास तेलाच्या किमतीत झपाट्यानं घसरण झाल्यामुळे व्हेनेझुएलाच्या कमाईचा प्राथमिक स्रोत कमी झाला, ज्यामुळे परकीय चलनाची तीव्र टंचाई, अति चलनवाढ आणि पूर्वीचे व्यापक कल्याणकारी कार्यक्रम टिकवून ठेवण्यात असमर्थता निर्माण झाली। याशिवाय चलन नियंत्रण आणि सरकारी खर्च भरून काढण्यासाठी पैशांची अत्याधिक छपाई यामुळे महागाई वाढली। चलनाचं मूल्य आणि कार्यशक्ती कमालीची कमी झाली। नक्की काय झालं होतं त्यावेळी सविस्तर जाणून घेऊया। व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात मोठं सिद्ध तेल साठे आहेत आणि तिची अर्थव्यवस्था ऐतिहासिक दृष्ट्या तेलाच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, ज्याचा वाटा त्याच्या निर्यात कमाईच्या सुमारे 90% आहे। एकाच वस्तूवरील अवलंबित्वामुळे व्हेनेझुएलाच्या जागतिक तेलाच्या किमतीतील चढ उतारांचा धोका निर्माण झालाय। 2014 मध्ये जागतिक तेलाच्या किमती झपाट्याने घसरल्या। व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्था तेलाच्या महसुलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने या किमतीतील घसरणीमुळे सरकारच्या उत्पन्नात मोठी घट झाली। सामाजिक कार्यक्रम आणि आयात यांना निधी देण्याची तिची क्षमता कमी झाली। यामुळे गंभीर आर्थिक कॉन्ट्रॅक्शन सुरू झालं। पण नेमकं झालं कशामुळे? तर राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेज 1999 ते 2013 या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं व्यापक समाज कल्याण कार्यक्रम सुरू केले, ज्यांना मिशन्स म्हटलं जायचं। या कार्यक्रमांचं उद्दिष्ट मोफत आणि अनुदानित घरं, आरोग्य सेवा, शिक्षण, अन्न आणि इतर मूलभूत सेवा देऊन गरिबी कमी करणे हे होतं। चावेजच्या बेलेवेरियन क्रांतीने सामाजिक समानतेवर लक्ष केंद्रित केलं आणि या उपक्रमांना निधी देण्यासाठी तेलाच्या कमाईचा वापर केला। जीवनावश्यक वस्तूंना परवडण्याजोगे बनवण्यासाठी सरकारनं अन्न, इंधन आणि औषध यासारख्या मूलभूत वस्तूंवर कठोर किंमत नियंत्रित लागू केले। तसेच गॅसोलीन सारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर सबसिडी दिली, ज्यामुळे व्हेनेझुएलाचे इंधन जगातील सर्वात स्वस्त झालं।
या धोरणांमुळे नागरिकांना तात्काळ दिलासा मिळाला असला तरी त्यांना अर्थव्यवस्थेत मोठी विकृती निर्माण केली आणि मालाची तीव्र टंचाई निर्माण झाली, कारण उत्पादक सरकार निराधित किमतींवर खर्च भरू शकत नव्हते. भांडवली उड्डाण नियंत्रित करण्यासाठी सरकारनं 2003 मध्ये चलन नियंत्रित लागू केलं. व्हेनेझुएलाच्या बोलिव्हरसाठी अनेक विनिमय दर तयार केले. तरीही यामुळे एक अनौपचारिक पॅरलल मार्केट तयार झालं, जिथे चलनाचा खूपच कमी मूल्यांवर व्यवहार केला जात होता. अधिकृत आणि काळ्या बाजारातील दरांमधील या तफावतीने महागाईला चालना दिली आणि भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरले, कारण आतल्या व्यक्ती नफ्यासाठी या फरकाचा फायदा घेऊ शकत होत्या. तेलाच्या घटत्या महसुला प्रतिसाद म्हणून सरकारनं खर्च भागवण्यासाठी आणि कल्याणकारी कार्यक्रमांना निधी देण्यासाठी पैसे छापण्यास सुरुवात केली. या धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर चलनवाढ झाली, जी हायपर इन्फ्लेशन मध्ये वाढली. पीकवर असताना व्हेनेझुएलाच्या चलनवाढीचा दर लाखो टक्क्यांवर पोहोचला, ज्यामुळे बोलिव्हर जवळजवळ निरुपयोगी झाले आणि नागरिकांना मूलभूत गरजा परवडणं कठीण झालं. सरकारनं कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंसह अन्नपेट्या वितरित करण्यासाठी क्लॅपचा पुरवठा कार्यक्रमांची स्थापना केली. तरीही महागाईमुळे या पुरवठ्याचं मूल्य नगण्य झालं आणि अनेक नागरिक अजूनही उपासमार आणि कुपोषणाशी झुंजतायत. 2017 पासून US आणि इतर देशांनी व्हेनेझुएलावर निर्बंध लादले. त्यांची तेल निर्यात आणि आर्थिक व्यवहारांना लक्ष्य केलं. या निर्बंधांचे उद्दिष्ट सरकारवर लोकशाही सुधारणा करण्यासाठी दबाव आणणं होतं, परंतु त्यांनी व्हेनेझुएलाच्या जागतिक बाजारपेठेतील प्रवेश मर्यादित केला आणि त्याची अर्थव्यवस्था आणखी विस्कळीत केली. 2024 मध्ये राष्ट्रपती मादुरो यांना लढलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी घोषित करण्यात आले, पण त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदीचा सामना करावा लागणार आहे. आता अशीच काहीशी स्थिती ही महाराष्ट्राची सुद्धा नाही का? महिलांना 1500 रुपये, तीर्थयात्रा वृद्धांना मोफत, युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी काही लाखांची तरतूद. या सगळ्या योजना सरकारच्या तिजोरीवर भार आणणाऱ्या आहेत. त्यामुळे यापुढे जे सरकार येईल, मग ती महायुती असो की महाविकास आघाडी किंवा मनसे, नाहीतर वंचित बहुजन आघाडी किंवा परिवर्तन महाशक्ती, यापैकी कोणत्याही पक्षाचं सरकार आलं किंवा या सगळ्या पक्षांनी युती करून जरी महाराष्ट्रात सरकार आणलं, तरी सुद्धा कोणतीही योजना राबवण्याआधी त्यांना सरकारची तिजोरी ही तपासावी लागणार आहे. त्यानुसार ती तिजोरी भरण्यासाठी पैशांची तरतूद करावी लागणार आहे. मग आता या पैशांची तरतूद करणार कुठून? म्हणजे परत कर्ज आलंच. हे असंच कर्ज वाढत गेलं तर सरकार विकास कामांसाठी पैसा कुठून आणणार, कधी वापरणार? त्यामुळे कोणत्याही सरकारला निवडून दिलं तरी महाराष्ट्राचा विकास होत नाही, म्हणून आपण जनताच ओरडत बसणार. दुसरा एक मार्ग म्हणजे जनतेकडून टॅक्स घेणं. जनता जरी डायरेक्ट टॅक्स देत नसली तरी सुद्धा GST किंवा तत्सम टॅक्स मधून सरकार पैसे घेतं. शिवाय महागाई आहेच, त्यामुळे जनतेचाच पैसा परत जनतेला देणं यामध्ये सरकारची हुशारी दिसून येते का? हे असे अनेक प्रश्न या निमित्ताने पडतात. आता या प्रश्नांची उत्तरं शोधायची कुठे, विचारायची कोणाला, हा एक मोठा प्रश्न आहे. मग आपली ही अवस्था ही व्हेनेझुएलासारखीच होणार का? हा चिंतेचा विषय आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? पुढे येणाऱ्या सरकारने या फुकटच्या योजना राबवाव्यात का? अर्थात ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी सरकारनं सर्व शहानिशा करून भांडवलापुरता पैसा देऊन आपल्या लाडक्या बहिणींना उद्योग सुरू करायला सांगावेत. त्यामुळे त्यांच्याही हाताला काम मिळेल आणि त्यांची कायमची सोय सुद्धा होईल. फक्त लाडक्या बहिणीबाबत नाही, तर सरकारने ज्या काही योजना राबवल्यात किंवा निवडणुकीनंतर जे सरकार निवडून येईल ते सरकार या योजना राबवणार असेल तर त्या योजनांना विशिष्ट निकष लावून मग त्या राबवल्या तर या सरकारी तिजोरीचं व्यवस्थापनही होऊ शकतं. याबाबत तुमचं मत काय? अजून कोणत्या उपायाने सरकार जनतेच्या विकासासोबत जनतेला मदत करून राज्याची आर्थिक व्यवस्था सुद्धा सांभाळू शकेल, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.